गुन्हेगारांची दादागिरी संपली. पोलिसांनी 220 सराईत कायदा हातात घेतल्यास व पुन्हा गुन्हा केल्यास थेट कठोर कारवाईचा इशारा. पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली 220 सराईत गुन्हेगारांची विशेष परेड घेण्यात आली. यावेळी सर्वांना स्पष्ट शब्दात समज देत भाईगिरी, दादागिरी आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न अजिबात खपून घेतला जाणार नाही. पुन्हा गुन्हा केल्यास थेट तुरुंगात जावे लागेल असा कडक इशारा देण्यात आला. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यात कायद्याचा धाक अधिक मजबूत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सर्वांना माहीत आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे. त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता. त्या अनुषंगाने आता मी गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रॉगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्सकडून पोलीस स्टेशनकडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर गुन्हा गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलून घेतलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगाराकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलीसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या, मला गोपनीय माहिती. त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे. आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांचा परेड. ते पाऊस पडल्यामुळे थोडं उशीर झाला तिकडे पण 100पेक्षा आरोपी हजर होणार आहे. तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलीसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे. जर जे आरोपी आलेले नाही आहेत अशा आरोपींवरती काय कारवाई पुढची जाणार आहे? ते जे आरोपी नाही आलेले आहे परत प्रयत्न करू. त्यांना प्रत्येक ठाणेदार प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत. त्यांना पण आम्ही नेक्स्ट पिरियडमध्ये आम्ही त्यांना हजर राहण्यासाठी प्रयत्न करतो. जर शनिवारी बोलवण्यात येणार आहे प्रत्येक शनिवारी ज्या दिवशी आम्हाला ते जास्त बंदोबस्त नाही त्या दिवशी आम्ही बोलून घेते आणि त्यांना काउन्सिलिंग करतो आहे की तुम्ही बदलून घ्या म्हणून.